नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या विदेशी जनऔषधी केंद्राचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे मॉरिशस। जुलै 2024 मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मॉरिशसमध्ये भारतातील पहिल्या परदेशातील जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे। म्हणजे जे जनऔषधी केंद्र आहे ते पहिल्यांदाच परदेशामध्ये ओपन करण्यात आलेले आहे। या जनऔषधी केंद्रात स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत। तसेच एस जयशंकर यांनी मॉरिशसच्या ग्रँड बोआ परिसरात भारताच्या आर्थिक सहाय्याने बांधलेल्या मेडिक्लिनिक प्रकल्पाचेही उद्घाटन केलेले आहे। तर हे ग्रँड बोआ प्रदेशातील 16,000 लोकांना दुय्यम आरोग्य सेवा प्रदान करेल। तर बघा, भारतातील पहिल्या विदेशी जनऔषधी केंद्राचे उद्घाटन मॉरिशस या देशामध्ये करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, 9वा महिला क्रिकेट आशिया कप 2024 कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका। महिला क्रिकेट आशिया चषकाची 9वी आवृत्ती 19 जुलै 2024 रोजी श्रीलंकेतील डंबोला येथे सुरू झाली आहे। 9व्या महिला आशिया कपचे आयोजन T20 फॉर्मॅटमध्ये केले जात आहे। तर सर्व सामने हे 19 ते 28 जुलै 2024 दरम्यान डंबोला येथील रंगिरी डंबोला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील। तर महिला क्रिकेट आशिया कपचे आयोजन आशियाई क्रिकेट परिषदेने केले आहे। तर यावर्षी भारत, नेपाळ, UAE, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड हे 8 संघ सहभागी झाले आहेत। आणि पहिला सामना नेपाळ आणि UAE यांच्यात होत आहे। तर दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे। तर बघा, 9वा महिला क्रिकेट आशिया कप 2024 हा 19 जुलै 2024 रोजी सुरू झालेला आहे श्रीलंका या ठिकाणी। तर या स्पर्धा आहेत या T20 फॉर्मॅटमध्ये होणार आहेत। कालावधी आहे 19 ते 28 जुलै 2024। आयोजन केलेले आहे आशियाई क्रिकेट परिषदेने। सहभागी संघ आहेत एकूण 8 आणि पहिला सामना खेळवण्यात आलेला आहे नेपाळ आणि UAE यांच्यात। नेक्स्ट आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक नल्लाथंबी कलसेल्वी यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 2 वर्ष वाढवण्यात आलेला आहे। जुलै 2024 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालका नल्लाथंबी कलसेल्वी यांचा कार्यकाळ 2 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे। ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती। नल्लाथंबी कलसेल्वी या CSIRच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत। त्यांच्याकडे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिव पदाचाही कार्यभार असेल। वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ही भारतातील सर्वात मोठी R&D संस्था आहे। त्याची स्थापना सप्टेंबर 1942 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। तर बघा, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या ज्या सध्याच्या महासंचालक आहेत नल्लाथंबी कलसेल्वी यांचा कार्यकाळ आणखी 2 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, आशियाई पॅरालिम्पिक समितीचे दक्षिण आशिया प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दीपा मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जुलै 2024 मध्ये आशियाई पॅरालिम्पिक समितीची कार्यकारिणी बैठक झाली। तर यामध्ये भारताची पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिकची दक्षिण आशियासाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्या भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या माजी अध्यक्ष आहेत। पॅरा गेम्स मध्ये त्या दक्षिण आशियाई देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत। त्या पोहणे आणि शॉटपुट आणि भालाफेकसह मोटर कुस्तीची पॅरा ॲथलीट आहेत। त्यांनी भारताच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये 33 सुवर्ण आणि 4 रौप्य पदके जिंकली आहेत। तर आशियाई पॅरालिम्पिक समितीच्या दक्षिण आशिया प्रतिनिधी म्हणून दीपा मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, विंग्स टू अवर होप्स खंड 1 या पुस्तकामध्ये कोणाच्या भाषणांचे संकलन करण्यात आले आहे? तर द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणांचे संकलन करण्यात आलेले आहे। जुलै 2024 मध्ये विंग्स टू अवर होप्स खंड 1 हे पुस्तक प्रकाशित झाले आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या ई-बुकचे प्रकाशन केले। या पुस्तकात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षातील 75 महत्त्वाच्या भाषणांचे संकलन करण्यात आले आहे। हे पुस्तक सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे। तर हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे। तर बघा, विंग्स टू अवर होप्स खंड 1 या पुस्तकामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 75 भाषणांचे संकलन करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे,
दरवर्षी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 20 जुलै रोजी साजरा केला जातो। दरवर्षी 20 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो। युनेस्कोने 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना मांडली होती। 20 जुलै ही तारीख निवडण्यात आली कारण या तारखेला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 1924 मध्ये पॅरिस येथे करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी कोणाला भारतीय T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे सूर्यकुमार यादव। जुलै 2024 मध्ये भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी निवड समितीने संघाची घोषणा केली आहे। बॅट्समन सूर्यकुमार यादवला T20 टीमचा कर्णधार बनवण्यात आला आहे। शुभमन गिलला वन-डे आणि T20 संघाचे उपकर्णधार बनवण्यात आले आहे। तसेच रोहित शर्मा हा एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल। तर बघा, पुरुष भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय T20चा कर्णधार असणार आहे सूर्यकुमार यादव आणि वन-डे टीमसाठी रोहित शर्मा हा असणार आहे कर्णधार आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये शुभमन गिल हा उपकर्णधार असणार आहे। नेक्स्ट आहे, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने पारदर्शक योजना प्रवेशासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे स्किल इंडिया डिजिटल हब। जुलै 2024 मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आहेत ते, तर जयंत चौधरी यांनी स्किल इंडिया डिजिटल हब पोर्टल सुरू केले। लाभार्थ्यांना सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळावी हे सुनिश्चित करणे या पोर्टलचे उद्देश आहे। पारदर्शकता वाढवणे आणि संपूर्ण भारतातील कौशल्य विकास संधींमध्ये सुलभ प्रवेश करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पश्चिम बंगाल सरकारने 15 जुलै 2024 रोजी वरिष्ठ IPS अधिकारी राजीव कुमार यांना पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केले आहे। ते कुमार संजय मुखर्जी यांची जागा घेतील। बंगाल सरकारने 31 डिसेंबर 2023 रोजी IPS अधिकारी राजीव कुमार यांची पश्चिम बंगाल पोलिसांचे DGP म्हणून नियुक्ती केली होती। ते मार्च 2024 पर्यंत कार्यरत होते, पण लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांची बदली बिगर निवडणूक पदावर केली होती। पश्चिम बंगाल सरकारने आता पुन्हा त्यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे। नेक्स्ट आहे, 35वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर कझाकस्तान या ठिकाणी करण्यात आले। कझाकस्तानमधील अस्ताना येथे झालेल्या 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाने 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके मिळवली आहेत। मुंबईतील वेदांत साखरे यांनी सुवर्ण पदक पटकावले, तर महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील ईशान पेडणेकर, तमिळनाडूच्या श्रीजित शिवकुमार आणि उत्तर प्रदेशच्या यशस्वी कुमार यांनी प्रत्येकी रौप्य पदक पटकावले आहे। तर बघा, 35व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 चे आयोजन कझाकिस्तान येथील अस्ताना येथे करण्यात आले आणि या ठिकाणी 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदक भारतीय संघाने मिळवलेली आहेत। नेक्स्ट आहे, अंतराळ संशोधनावरील 45वी जागतिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर दक्षिण कोरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली। अंतराळ संशोधनावरील अंतराळ संशोधन समितीची 45वी जागतिक सभा 15 जुलै 2024 रोजी बुसान, दक्षिण कोरियामध्ये सुरू झाली। दक्षिण कोरियाने प्रथमच द्विवार्षिक जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे। कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशननुसार 60 राष्ट्रांमधील सुमारे 3000 अंतराळ शास्त्रज्ञ आणि उद्योग अधिकारी अंतराळ संशोधन समितीच्या 45व्या वैज्ञानिक संमेलनात सहभागी झाले होते। नेक्स्ट आहे, कृषी समाधान पुरवठादार ग्राम उन्नती कोणाच्या सहकार्याने कर्नाटक राज्यात प्रोजेक्ट आंबा उन्नती सुरू करत आहे? तर कोका कोला इंडिया यांच्या सहकार्याने सुरू करत आहे। जुलै 2024 मध्ये कोका कोला इंडियाने कृषी समाधान पुरवठादार ग्राम उन्नती यांच्या सहकार्याने प्रोजेक्ट आंबा उन्नती सुरू करण्याची घोषणा केली आहे। अल्फान्सो आणि तोतापुरी जातींवर लक्ष केंद्रित करून कर्नाटकात शाश्वत आंबा लागवडीत क्रांती घडवून आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे। उन्नती प्रकल्प कृषी विज्ञान केंद्र, आंबा बोर्ड, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था आणि विविध जिल्ह्यातील विविध फलोत्पादन विभागांसारख्या राज्य फलोत्पादन संस्थांशी सहकार्य करेल। नेक्स्ट आहे, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक स्कूटरची चाचणी कोठे सुरू झाली? नेक्स्ट आहे, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची चाचणी कोठे सुरू झाली? तर याचे उत्तर आहे दुबई। जुलै 2024 मध्ये दुबईच्या रस्ते आणि वाहतूक प्राधिकरणाने खासगी क्षेत्राच्या सहकार्याने 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या जगातील पहिल्या इलेक्ट्रिक अब्राची चाचणी सुरू केली आहे।
20 प्रवासी वाहून नेऊ शकणाऱ्या अब्राची रचना आणि पारंपरिक अब्राची ओळख कायम ठेवण्यासाठी तयार करण्यात आली होती। तर बघा, जगातील पहिल्या 3D प्रिंटेड इलेक्ट्रिक अब्राची चाचणी दुबई या ठिकाणी झालेली आहे। नेक्स्ट आहे, केंद्र सरकारने भारतातील पहिल्या टोल फ्री राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी सुरू केलेला हेल्पलाईन क्रमांक काय आहे? तर 1933 असा क्रमांक आहे। 18 जुलै 2024 रोजी केंद्र सरकारने भारतातील पहिला टोल फ्री राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी हेल्पलाईन 1933 सुरू केली आहे। याला मानस असेही म्हणतात। मानस म्हणजे काय? मादक पदार्थ निषेध अनुसूचना केंद्र किंवा नार्कोटिक्स प्रोहिबिशन इंटेलिजन्स सेंटर असेही म्हटले जाते। तर हा क्रमांक आहे 1933। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 7व्या सर्वोच्च स्तरीय बैठकीदरम्यान हे लॉन्च केले। हे लोकांना अवैध अंमली पदार्थ व्यवसाय आणि संबंधित समस्यांबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला माहिती देण्यास अनुमती देईल। मानस नावाच्या हेल्पलाईनचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकांसाठी औषधांशी संबंधित बाबींची 24 तास सोयीस्करपणे तक्रार करण्यासाठी वापरकर्ता अनुकूल प्लॅटफॉर्म स्थापित करणे हा आहे। नेक्स्ट आहे, ईस्टर्न फ्लीटचे सर्वोत्कृष्ट जहाज पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर INS दिल्ली यांना देण्यात आलेला आहे। विशाखापट्टणम येथे आयोजित वार्षिक फ्लीट अवॉर्ड्स फंक्शन 2024 मध्ये INS दिल्लीला ईस्टर्न फ्लीटमधील सर्वोत्तम जहाज म्हणून पुरस्कार देण्यात आला। तर 14 जुलै रोजी ईस्टर्न फ्लीटच्या मागील वर्षभरातील ऑपरेशनल यश साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्येच कार्वेट्स OPV LST मधील सर्वोत्कृष्ट जहाज पुरस्कार INS कावरत्तीला देण्यात आला। तर INS शिवालिक, INS सुमेधा आणि INS सुमित्रा यांना गेल्या एका वर्षात विविध आव्हानात्मक मोहिमा हाती घेतल्याबद्दल सूर्योदय फ्लीटमधील सर्वात उत्साही जहाजे म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर ईस्टर्न फ्लीटचे सर्वोत्कृष्ट जहाज पुरस्कार INS दिल्लीला देण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।